शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि मंत्रालयामध्ये आंदोलनासाठी राज्यभरातून अनेक तरुण मंत्रालयामध्ये दाखल झाल्याचं सुद्धा दिसलं। शिक्षक भरतीमधील जिल्हा परिषदांच्या 10% पद कपात आणि प्राधान्यक्रम थांबवून चालू भरती तत्काळ पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे। या जागा तुम्ही तिसऱ्या परीक्षेला द्या, या जागा आमच्या हक्काच्या आहे, या जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजे। या जागा जर मला मिळाल्या नाही तर मी इथे मी आत्महत्या करेन। मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या। मी इथून बिना जागा घेतल्याशिवाय जाणार नाही। प्लीज माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुमच्या मार्फत आम्हाला न्याय द्या। शासन परिपत्रकाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे 10 सप्टेंबर 2024च्या पत्राप्रमाणे आमची मागणी रास्त आहे। आम्ही चुकीची मागणी अजिबात करत नाही। 10% रिक्त अपात्र गैरहजर या जागा आदरणीय सीएम साहेब आणि आदरणीय भुसे साहेब यांनी द्याव्या आणि आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी विनंती आपल्या माध्यमातून करतो। आज मंत्रालयावर जो उद्विग्न हे आक्रोश उमटलाय, हे आक्रोश यांची आतापर्यंत दखल न घेतल्यामुळे हा आक्रोश पाहायला मिळतोय। म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय, विविध विभागात 100 दिवसांचा जो एक कलमी कार्यक्रम राबवलाय, तो कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातली शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याचं काम करा आणि या गुणवत्तापूर्ण असलेल्या युवकांना न्याय द्या।